असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसैनिकांचा 58वा वर्धापन दिन आज वरळी इथे NSCI डोममध्ये साजरा होतोय आणि यामध्ये मनोरंजनाचे तर कार्यक्रम असणारच आहेत, परंतु त्याचबरोबर आमच्या नेत्यांची माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं सुद्धा मार्गदर्शनपर भाषण असणार आहे। जवळजवळ 15 ते 16 हजार लोक शिवसैनिक संपूर्ण महाराष्ट्रातून, शिवसैनिक पदाधिकारी संपूर्ण महाराष्ट्रातून इथे येणार आहेत आणि अतिशय जल्लोष आहे, कारण आम्ही जवळजवळ 7 सीट लोकसभेच्या जिंकलेल्या आहेत आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या विधानसभेसाठी माननीय मुख्यमंत्री साहेब कशा पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन करतात याची आम्ही उत्सुकतेने वाट बघतो आहोत। आणि एक जल्लोषाचं वातावरण, जसं शिवसैनिकांचं नॉर्मली एक कार्यक्रम असल्यावर जे भगवं रक्त सळसळतं तसं सर्व भगव्या रक्ताचे शिलेदार आज आम्ही इथे उभे आहोत आणि जोशात आम्ही वर्धापन दिन साजरा करतोय। काय म्हणावं की मुंबईमध्ये आज 2 वर्धापन दिन होत आहेत आणि दोन्ही ठिकाणांवर आरोपाची फैरी झाकल्या जाणार आहे, शेरो शायरी आज त्याच्यावरती होणार आहे, कशा पद्धतीने आज उत्तर दिलं जाईल? शिवसेनेचा वर्धापन दिन तर हा आहे, तिथे कुणाचा वर्धापन दिन आहे मला माहिती नाही, कारण त्यांचं नाव मला वाटतं उद्धव बाळासाहेब ठाकरे असं त्यांच्या पक्षाचं नाव आहे आणि त्यांच्या पक्षाचा फाउंडेशन डे हा 10 ऑक्टोबर असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे। त्याच्यामुळे ते आज कुठला वर्धापन दिन साजरा करतात याची आम्हाला कल्पना नाही, परंतु धनुष्यबाण, शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार इथे ऐकायला मिळणार आहेत। तिथे काय ऐकायला मिळणार आहे आम्हाला माहिती नाहीये, कारण ते नक्की कोण आहेत हे त्यांनी आधी सिद्ध करायला पाहिजे। लोकसभेच्या नंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री जाहीररित्या बोलणार आहेत, काय एकंदरीत मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे असं वाटतं मला पक्षाकडे? मुख्यमंत्री साहेब नक्कीच आम्हाला पुढचं मार्गदर्शन करतील। काही गोष्टी आमच्या राहून गेल्या असतील या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, तर त्या कशा काय आम्हाला पुढे रेक्टिफाय करता येतील याच्याबद्दल मार्गदर्शन होईल, आमच्या महत्वाच्या नेत्यांचं मार्गदर्शन होईल आणि विधानसभेला परत एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेवर आम्ही भगवा नक्कीच फडकणार आणि शिवसेना ही मोठ्या प्रमाणात परत महाराष्ट्रात निवडून येईल आणि परत एकदा माननीय एकनाथ शिंदे साहेब हेच मुख्यमंत्री होतील ही आमच्या सर्व शिवसैनिकांची इच्छा आणि त्या पद्धतीने आम्ही जोमाने कामाला लागणार। किशोरी पेडणेकर म्हणजे त्या बॉडी बॅग्स, कोविडच्या बॉडी बॅग्स मध्ये जे आरोपी वगैरे आहेत त्या का? त्याच का? त्या जर बोलत असतील तर त्यांना मला वाटतं बोलण्यापलीकडे काही येत नाही। त्यांनी, मी परत एकदा सांगते, त्यांनी त्यांच्या पक्षाचं नाव सांगावं, त्यांनी त्यांच्या पक्षाचं चिन्ह सांगावं आणि त्यांनी जे मेन्शन केलेलं आहे निवडणूक आयोगाकडे त्यामध्ये त्यांचा फाउंडेशन डे हा 10 ऑक्टोबर असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे, त्याबद्दल त्यांनी सांगावं। कदाचित त्यांनी वाचलं नसेल, त्यांना जरा वाचायला थोडासा प्रॉब्लेम होतो इंग्लिश बोलायला आणि वाचायला, त्याच्यामुळे कदाचित त्यांनी वाचलं नसेल। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।